नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे। आज एक विषय आहे तो कुठल्या एरियाशी निगडीत आहे माहिती आहे? बोधडी, किनवट, धर्माबादचा काय एरिया, बिलोलीचा काय एरिया। तुम्ही त्याने काय बोलताय? अरे मी काय बातम्या देत नाहीये, मी सांगतोय तुम्हाला की ह्या एरियामध्ये पाण्याची घनता खूप जास्त आहे। त्याच्यामध्ये फ्लोराईड नावाचं एक तत्व आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे? पूर्ण दातावर डाग पडायला लागतात आणि सगळेच दात असे पिवळे होऊन जातात। म्हणजे गावच्या सगळ्याच लोकांचे दात पिवळे होऊन जातात आणि कोणी तंबाखू खात नाही, कोणी गुटखा खात नाही, कोणी खर्रा खात नाही, तरी दात पिवळे होतात। तर लक्षात ठेवा, याला म्हणतात डेंटल फ्लोरोसिस। जर आपल्या दाताला असे काही पाण्याचे डाग पडलेले असतील, बिना आपल्याला काही सवय नसताना, काहीच नाही तरी आहे, याचा अर्थ डेंटल फ्लोरोसिस आहे। याच्या उपचारासाठी आपल्याला भेटायचंय मापारे डेंटल हॉस्पिटलला आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी खूप छान उपचार केले जातात। त्याच्यामध्ये आम्ही डेंटल लॅमिनेट्स लावतो, तुम्हाला कंपोजिट्स करतो, तुमचे दात आम्ही ब्लीच करतो आणि तुम्हाला परत पहिल्यासारखं किंवा एखाद्या नॉर्मल माणसासारखं स्माइल मिळवून देण्यासाठी पूर्णतः आम्ही रिझल्ट चांगले रिझल्ट देतो। तर घाबरायचं नाहीये, आपले दात जे किती जरी पिवळे असतील त्या फ्लोरोसिसमुळे तरी ते छान होऊ शकतात। संपर्क करायचा आहे मापार डेंटलला।